नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या गणिताला। मागील व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, 1.1 मधील जे काय गणित होते ते आपण 4 गणितापर्यंत सॉल्व्ह केलेले आहे। आपलं गणित राहिलं होतं 5 क्रमांकाचं गणित, ते गणित मी बोर्डवर लिहून ठेवलं। आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही सुद्धा वहीमध्ये तुमच्या हे गणित लिहून ठेवा। क्वेश्चन काय म्हणते, डायग्राम काय म्हणते हे सर्व व्यवस्थित अगोदर समजून घेऊ। डायग्राम मध्ये दिलेत ABC हा एक ट्रायंगल दिलाय, त्या ट्रायंगल मधून जे काही त्रिकोण तयार होतात त्या त्रिकोणाची आपल्याला रेशो तयार करायचे। क्वेश्चन काय म्हणते, इन ऍडजसेंट फिगर PQ परपेंडिक्युलर टू BC, म्हणजे हा PQ जो आहे तो BC ला परपेंडिक्युलर आहे आणि जी AD साइड आहे ती BC ला परपेंडिक्युलर आहे। म्हणजे PQ आणि AD हे दोन हाईट आपल्या पुढे दिलेले आहेत आणि बेस BC मात्र सर्वांचा कॉमन आहे। आता जे जे ट्रायंगल येतील ते आपण बोलूया। त्यामध्ये 4 रेशो आपल्याला काढायचे आहेत, 1 2 3 4। हे सविस्तर आपण आन्सर मध्ये बघणार आहोत। चला तर मग आन्सरला सुरुवात करूया। मी एक क्वेश्चनचा काही पार्ट मिटवतो आणि जेवढा आन्सर आपल्याला काढायचं आहे तेवढंच आपण आन्सर काढूया। ओके, आन्सर मध्ये सर्वात अगोदर काय लिहिलं, इन अ गिवन डायग्राम, दिलेल्या डायग्राम मध्ये इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC। आता PQB कुठे आहे तो शोधणं महत्वाचं आहे। PQB हा छोटासा ट्रायंगल आणि PBC आणि हा त्याच्या सोबत असलेला हा एक PBC ट्रायंगल। या दोघांमध्ये PQ ही हाईट कॉमन आहे, म्हणून मी लिहिलं पुढे इन अ ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC हाईट PQ इज कॉमन। आणि आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा दोन ट्रायंगलची हाईट सेम असते, कॉमन असते, तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हे त्यांच्या बेसच्या रेशोच्या बरोबर असते। म्हणून मी काय लिहू शकतो, देअरफॉर मी काय लिहून घेतलं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अँड PBC हे दोन जे ट्रायंगल तयार झाले त्यांचा एरियाचा रेशो त्याच्या बेस बरोबर। आता PQB चा बेस कोण आहे, BQ आहे, आणि PBC चा बेस कोण आहे, टोटल BC आहे। म्हणून BQ डिवायडेड बाय BC लिहिलं, त्याला कारण दिलं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट, देअरफॉर त्यांचा एरियाचा रेशो त्याच्या बेस बरोबर। हे झालं आपलं फर्स्टचं आन्सर। कितीचं, फर्स्टचं आन्सर इथं आपलं संपते। याला तुम्ही असा बॉक्स करू शकता। बस छोटंसं उदाहरण आहे आणि छोटंसं त्याचं आन्सर राहील। नंबर 2चं लगेच आपण बघू शकतो। आता काय करूया, नंबर 2 साठी हे याला 1 देऊया, या नंबर 2ला। नंबर 2 मध्ये काय दिले बघा, गिवन पार्ट मी अगोदर लिहिणार। ओके, गिवन पार्ट मध्ये सर्वात अगोदर काय लिहिलं बघा, इन अ ट्रायंगल PBC अँड ट्रायंगल ABC, म्हणजे जो PBC आहे आणि नंतर ABC आहे, यामध्ये BC हा बेस कॉमन आहे, राईट, डायग्राम वरून आपल्याला दिसलं। मग त्यांच्या एरियाचा रेशो हे त्यांच्या हाईट बरोबर घ्यायचा आहे, म्हणजे PQ डिवायडेड बाय AD हे आपलं आन्सर आलं पाहिजे। कशाचं, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू PBC ची हाईट PQ, ABC ची हाईट AD, देअरफॉर त्याचं कारण असेल ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस। त्यामुळे हे झालं आपलं नंबर 2चं आन्सर। तुम्ही सुद्धा हे आन्सर लिहून घ्या। लगेच आपण काय करूया, नंबर 3 आणि 4 हे आपण दुसऱ्या बोर्डवर हे सगळं साफ करून दुसऱ्या बोर्डवर घेऊया। तिसरा प्रश्न काय म्हणते की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड ADC यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे। आता ABC आणि ADC कुठं आहे, ADC म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल आणि याच ट्रायंगल मधला हा छोटासा इकडला साइडचा ट्रायंगल। या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला काय कॉमन आहे, त्यांची हाईट कॉमन आहे, म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो कशावर जाईल, आता त्यांच्या बेस बरोबर। म्हणजे ABC चा बेस कोण, BC, ADC चा बेस कोण, DC, हेच आपला आन्सर राहील। ओके, आता मी काय लिहू शकतो, सर्वात अगोदर गिवन पार्ट अगोदर लिहिणार। गिवन पार्ट मध्ये काय असेल, देअरफॉर इन अ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, ABC अँड ट्रायंगल ADC हॅव्हिंग, दोघांचं काय सेम आहे, हॅव्हिंग इक्वल हाईट, राईट, देअरफॉर म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो डिवायडेड बाय ट्रायंगल ADC इज इक्वल्स टू, आता ABC चा बेस कोण आहे, BC, म्हणून लिहू शकतो BC, ADC चा बेस कोण आहे, ADC चा बेस आहे DC, म्हणून लिहिणार DC। याला कारण लिहू शकता आपण हॅव्हिंग सेम किंवा इक्वल हाईट, राईट। हे झालं आपलं नंबर 3चं आन्सर। आता लगेच काय करूया आपण, नंबर 4। नंबर 4 मध्ये आपल्याला काय काढायचंय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवायडेड बाय PQC, एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC।
PQC हे आपल्याला आन्सर काढायचंय. याची सुद्धा तीच मेथड राहील. कोणती मेथड राहील बरं याची? अगोदर तर लिहिणार इन अ ट्रायंगल कोणता? ADC अँड ट्रायंगल PQC. दोघांमध्ये काय कॉमन आहे ते अगोदर सांगणार. ADC आणि PQC. कुठं ADC? ADC हा वाला छोटा, नंतर PQC हा वाला नंतरचा एक छोटा. ओके, याला थोडंसं हायलाइट. हा वाला एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन कोण आहे? कॉमन यामध्ये काहीच नाहीये. PQC चा बेस QC आहे, हाईट PQ आहे. ADC चा बेस DC आहे आणि हाईट AD आहे. म्हणजे दोघांमध्ये कॉमन काहीच नाही. म्हणून त्यांचा एरियाचा रेशो काय असेल? त्यांचा बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या रेशो बरोबर असेल. आता कसं सर लिहून दाखवा. इन अ ट्रायंगल ADC अँड PQC देयर इज नो कॉमन हाईट और बेस. राईट, त्यांच्यामध्ये ना हाईट कॉमन आहे ना बेस कॉमन आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल्स टू. आता ADC चा पाया आणि त्याची हाईट आपल्याला काढायची. ADC चा बेस आहे DC गुणाकारामध्ये त्याची हाईट AD. देअरफॉर AD डिवायडेड बाय PQC चा बेस आहे QC, म्हणून मी लिहू शकतो QC गुणिले त्याचे हाईट आहे PQ. देअरफॉर PQ. देअरफॉर आन्सर काय येईल आपलं? DC इंटू AD. हा आन्सर तेच येईल. डबल लिहायची सुद्धा गरज नाही किंवा त्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. म्हणून आपला आन्सर येईल AD इंटू DC इंटू AD QC इंटू PQ. हा आपलं 4 नंबरचा प्रॉब्लेम झाला. अशा प्रकारे आपलं 1.1 इथं संपते. लगेच आपण काय करूया? पायथागोरसचा जो थेरम आहे किंवा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, पेज क्रमांक 7 वरचा एकदम IMP थेरम आहे. तुमच्या पूर्ण सिलेबस मधील जर कोणी म्हणलं की सर्वात महत्वाचा थेरम कोणता, तर तो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा एकदम महत्वाचा आहे. तो IMP आहे, VIMP आहे. चला तर मग त्या थेरमला आपण सुरुवात करूया. चला तर ठीक आहे. आपल्या पुढे एकदम आपला IMP वाला थेरम आपल्याला आलेला आहे. त्याचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. या प्रमेयामध्ये बघा सर्वात महत्वाचं आहे की दिलेली डायग्राम वाचवणं आणि त्या डायग्राम वरून आपल्याला 90% थेरम सॉल्व्ह करायचा आहे. सर्वात अगोदर डायग्राम समजणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट काय म्हणते त्याच्यावरून डायग्राम आणि दोघांचा ताळमेळ करून आपल्याला एक प्रूफ पार्ट लिहायचा आहे. सर्वात अगोदर काय करूया आपण? जो आपला स्टेटमेंट आहे ते अगोदर समजून घेऊया. स्टेटमेंटमध्ये सर्वात अगोदर काय दिलंय बघा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड, म्हणे की इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल. एखाद्या ट्रायंगलच्या, एक ट्रायंगल आहे त्याच्या एखाद्या साइडला पॅरलल असलेली एक साइड आहे, लाईन आहे. इंटरसेक्ट द रिमेनिंग 2 साइड. हे यल वाली लाईन ही BC ला पॅरलल आहे आणि ज्या उरलेल्या 2 बाजू आहेत AB आणि AC यांना 2 पॉइंट मध्ये छेदायली, इंटरसेक्ट करायली. रिमेनिंग 2 साइड डिस्टिंक्ट पॉइंट दॅन द लाईन. तेव्हा ती रेषा डिवाइड द साइड इन द सेम प्रोपोर्शन. तेव्हा ती यल वाली रेषा त्या उरलेल्या 2 बाजूंना समान भागात समान गुणोत्तरात छेदते आपल्याला सांगायचं. म्हणजे AP जेवढं राहील, AP भागिले PB जेवढं राहील तेवढाच रेशो AQ भागिले QC राहील. हे आपल्याला प्रूफ करायचं. आता काय झालं? आता या थेरमचं सर्व प्रूफ एका बोर्डवर बसणं फार अवघड आहे. त्याकरता मी काय केलं, याला एका पेजेसवर लिहिण्याचा प्रयत्न करतो. असं एका कोऱ्या पेजवर मी लिहिणार आहे. कारण का? थेरम जोपर्यंत एका पेजवर बसणार नाही तोपर्यंत लिहिण्यात मजा आहे ना लिहिलेलं वाचवण्यात मजा आहे. कारण आपला हा थेरम आपल्यासाठी एकदम IMP आहे. त्यासाठी याला होईल तेवढं आपल्याला व्यवस्थित लिहूनच करायचं. मी या कोऱ्या पेजेसवर काय लिहिलं बघा. अगोदर तर त्या थेरमचं स्टेटमेंट लिहून घेतलं, जे की आपल्याला स्टेटमेंट दिले आणि सर्वांना स्टेटमेंट हे पाठ करायचंय. स्टेटमेंट आहे इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड 2 डिस्टिंक्ट पॉइंट दॅन द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रॉपोर्शन. हे आपलं स्टेटमेंट मी लिहून घेतलं. त्याच्यानंतर गिवन पार्ट आहे. गिवन पार्टमध्ये जे जे आपल्याला स्टेटमेंटवरून समजते, डायग्राम आपल्याला काढता येते तीच लिहिली. गिवन इन अ ABC ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल टू लाईन BC. ही जी लाईन L आहे ती पॅरलल आहे कोणाला? BC ला. ते लिहिलं. अँड लाईन L इंटरसेक्ट द AB अँड AC इन पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली.
रेषा एल ही बाजू ए बी व एस सी ला पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट करत आहे असं आपण ते लिहून घेतलं, जेवढं आपल्याला लिहिता आलं तेवढं. नंतर आपल्याला प्रूफ करायचंय की एपी भागिले पीबीचा रेशो हा एक्यू भागिले क्यूसीच्या रेशोच्या बरोबर आहे, हे आपल्याला प्रूफ करायचंय. नंतर हे सर्व काही प्रूफ करण्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. त्या आकृतीमध्ये काहीतरी चेंज करावे लागणार आहे. कोणतं चेंज? ड्रॉ सेगमेंट पी सी अँड बी क्यू. जे पी आणि सी हे बिंदू जोडून घेतले आणि क्यू आणि बी हे दोन बिंदू जोडून घेतले. आता खरी सुरुवात होईल आपल्या प्रूफ पार्टला. चला तर मग सर्वात अगोदर मी काय लिहू शकतो? जे आपली कोणती डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये 3 त्रिकोण तयार झाले. 3 त्रिकोण कोणते सर? बघा, सर्वात अगोदर पहिला त्रिकोण ए पी क्यू हा असेल पहिला त्रिकोण. नंतर दुसरा एक त्रिकोण आहे बघा पी बी क्यू हा असेल दुसरा त्रिकोण आणि याच्याच ऑपोजिट मध्ये पी सी क्यू हा असेल तिसरा त्रिकोण. या तिन्ही त्रिकोणावरून आपल्याला हा थेरम प्रूफ करायचा. सर्वात अगोदर काय करूया, 1 आणि 2 मध्ये काय कॉमन आहे किंवा त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला काय लिहिता येते ते आपण बघूया. आता लिहू शकतो मी, काय लिहू शकतो? आता मी काय लिहिलं बघा, जो आपला एरिया आहे कोणता? एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी हॅव इक्वल हाईट. सर तुम्हाला कसं कळालं की ह्या दोन ट्रायंगलची, कोणते दोन ट्रायंगल? ए पी क्यू आणि पी क्यू बी हे दोन ट्रायंगलची हाईट इक्वल आहे, हे तुम्हाला कसं कळालं? आता या डायग्रामवर तर तुम्हाला समजणार नाही, त्यासाठी मी काय केलं, एक आपल्यापुढे दुसरी एक डायग्राम काढली. त्या डायग्रामवरून समजून घेऊ की हे दोन ट्रायंगल, हा 1 नंबर आणि हा 2 नंबर, या दोघांची हाईट इक्वल काय. जर तुम्ही या डायग्रामला सरळ बघितलं तर दिसणार नाही. या डायग्रामला काय करावं लागेल, थोडंसं डावीकडे तुम्हाला काही वळवावं लागेल. आता ही डायग्राम आपल्यासाठी इक्वल हाईट देणारी डायग्राम आहे. कशी? जर तुम्ही एबीला बेस समजलात तर हा शिरोबिंदू आहे आणि इथून जर बीसी वर लंब टाकलात, इथून जर असा बीसी वर लंब टाकलात तर ही त्याची हाईट झाली, बरोबर? कोणाची? ए पी क्यू ची. हा इथे कोणता पॉइंट आहे? क्यू पॉइंट आहे, म्हणजे ही त्याची हाईट झाली, राईट. नंतर दुसरा ट्रायंगल कोणता होता आपला? पी क्यू बी. हा वाला ट्रायंगलची हाईट कोणती आहे? म्हणजे हा वाला जो ट्रायंगल दिसालाय आपला, या ट्रायंगल मध्ये बेस कोणता आहे? बीपी हा बेस आहे. त्याच्यानंतर क्यू हा शिरोबिंदू आहे आणि शिरोबिंदूवरून बेस वर टाकलेला लंब ही त्याची हाईट असते. म्हणजे एकच हाईट या दोन्ही ट्रायंगलला आपल्याला दाखवायली. त्याकरता आपल्याला लिहिता आलं, काय लिहिता आलं की ए पी क्यू आणि पी क्यू बी ची ही हाईट मात्र समान आहे. त्यामुळं त्यांचा एरियाचा रेशो कशा बरोबर असतो? बेस बरोबर असतो, हे आपल्याला माहित आहे. म्हणून याच्या पुढे काय लिहिलंय बघा, पुढे असं लिहिलंय की एरिया ऑफ ट्रायंगल पी ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल्स टू एपी कोण आहे त्या वरच्या ट्रायंगलचा बेस, पीबी कोण आहे त्या खालच्या ट्रायंगलचा बेस, म्हणून त्यांच्या बेसच्या बरोबर. पुढे रिझन आहे एरिया ऑफ प्रोपोर्शनल टू द बेस, म्हणजे त्या दोन त्रिकोणांच्या उंची समान असल्यामुळं त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला त्यांच्या बेसेसच्या रेशो बरोबर लिहिता आलं. ओके, हे झालं 1 नंबर आणि याला आपण नाव देऊ शकता समीकरण 1. ओके, आता लगेच दुसरं समीकरण आपल्याला कसं काढता येते ते पण बघू. आता मी काय लिहिलं बरं, इन अ ट्रायंगल एपीक्यू अँड इन अ ट्रायंगल पीक्यूसी हॅव इक्वल हाईट. दोघांची हाईट सेम आहे. पुन्हा एकदा डायग्रामवर आपल्याला जावं लागेल. डायग्रामवर बघा, डायग्रामवर पुन्हा 1 आहे 2 आहे. पुन्हा मी त्याची हाईट अगोदरच काढून ठेवली आहे. काय काढून ठेवली बघा, पी मधून काढलेली रेषा ही एसी ला लंब असल्यामुळं जो वरचा ट्रायंगल आहे ए पी क्यू हा जो छोटा ट्रायंगल आहे त्याची हाईट काय झाली, आता ए पी मधून निघणारी रेषा झाली, राईट. आणि जो पी क्यू सी आहे त्याच्या वर्टेक्स मधून सुद्धा ही रेषा जात आहे आणि त्याच्या बेसला लंब आहे. बेस जर पुढे वाढवला तर त्यामुळं पी क्यू सी ची सुद्धा हाईट काय झाली, पी मधून निघणारी रेषा झाली. याचा अर्थ वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल दोघांची हाईट सेम आहे. त्यामुळे आपण बेसच्या रेशो बरोबर त्यांचा एरियाचा रेशो घेऊ शकतो. आता काय होईल बघा, मी काय लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अँड पीक्यूसी किंवा एपीक्यू अँड पीक्यूसी हॅव इक्वल हाईट. दोघांची हाईट सेम आहे, त्यामुळं त्यांच्या एरियाचा रेशो हे त्यांच्या बेस बरोबर. बेस कोण होता, ए क्यू आणि क्यूसी. ए क्यू हा पहिल्याचा बेस, क्यूसी हा दुसऱ्याचा बेस. त्यामुळे त्यांच्या बेसच्या रेशो बरोबर आपल्याला हे 2 रेशो घ्यावे लागले. त्याचं कारण द्यावं लागेल एरिया प्रोपोर्शनल टू द बेस आणि त्याला नाव दिलं आपण इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये उजव्या बाजू सारख्या दाखवायचे, कशासाठी, आपलं प्रूफ करण्यासाठी, राईट. म्हणून आपल्याला ए पी क्यू डिवायडेड बाय पी क्यू बी, ए पी क्यू डिवायडेड बाय पी क्यू सी हे मात्र सारखं दाखवावं लागेल.
अडचण फक्त आहे PQBचा एरिया आणि PQCचा एरिया आपल्याला सारखं दाखवायचंय. त्यासाठी काय लिहिता येते ते मी लिहून घेतो. ओके, आता काम आहे आपल्या डायग्रामचं. डायग्राम मध्ये बघा PQ हा पॅरलल आहे कोणाला, BCला. म्हणजे या दोन लाईन मध्ये जेवढे काय ट्रायंगल तयार होतील त्यांच्याची हाईट आहे सेम राहील, राईट. आता जी डायग्राम आहे त्यावर पुन्हा जाऊया. डायग्राम काय म्हणते बघा. आता डायग्राम मध्ये दोन लाईनी पॅरलल आहे, दोघांची हाईट सेम आहे. आता PQB हा वाला ट्रायंगल 2 नंबर आणि PQC हा वाला ट्रायंगल 3 नंबर. मी म्हणतो दोघांचा बेस आपल्याला सारखं करायचा आहे. आता दोघांचा बेस जर सारखा करायचा असेल तर BC तर बेस होऊ शकत नाही, कारण दोघांचे बेसचे व्हर्टेक्स फक्त BC वर मिळाले. त्यामुळं या डायग्रामला मला काय करावं लागेल, उलट लिहावं लागेल. आता डायग्राम जर उलट लिहिली, उलट दाखवली तर मला सांगा, आता जर मी हा पार्ट बेस समजला, हा पार्ट बेस समजला तर इथून जाणारा एक त्रिकोण एक, राईट, आणि इकडे जाणारा दुसरा त्रिकोण, हे 2 त्रिकोण तयार होतील आणि दोघांचा हा बेस हा सारखा आहे. उलट केल्यामुळे डायग्राम जर हा बेस सारखा असेल आणि या दोन लाईनी पॅरलल असतील तर दोघांची हाईटही सारखी आहे का नाही. म्हणून जर दोघांचा बेस सारखा असेल आणि हाईट सारखा असेल तर दोघांचा एरिया सुद्धा सारखा असेल. म्हणून मला पुढे लिहिता काय आलं की फ्रॉम डायग्राम सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट BC अँड PQ इज ए कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB अँड PQC. दोघांचा कॉमन बेस आहे PQ आणि या दोन लाईनी पॅरलल आहेत. म्हणून त्यांचा एरिया काय असेल, सारखा असेल. कारण का, हॅव्हिंग इक्वल हाईट अँड बेसेस. दोघांची हाईट आणि बेस सारखी असल्यामुळं त्यांचा एरिया आपल्याला काय घेता आला, सारखा घेता आला. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज ए इक्वेशन 3. आता इक्वेशन 1, 2, 3 वरून तिन्ही इक्वेशनवरून मला काय समजलं की APQ आणि PQB डिवायडेड बाय APQ डिवायडेड बाय PQC जर या दोन बाजू सारख्या करायच्या असतील तर मला PQB आणि PQC हे सारखं दाखवावं लागलं होतं, आणि जे की मी इक्वेशन 3 मध्ये सारखं दाखवलंय. म्हणून तर फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 या दोन बाजू काय होऊन जातील, सारख्या होऊन जातील. म्हणून त्या दोन बाजू सारख्या दाखवल्या. जर का हे दोन बाजू सारख्या झाल्या तर फर्स्ट अँड सेकंड वरून AP डिवायडेड बाय PB इज इक्वल्स टू AQ डिवायडेड बाय QC आपल्याला लिहिता येते. इथे काय असेल, QC. ओके, इथपर्यंत आपला थेरम संपते आणि अशा प्रकारे एकदम व्यवस्थित आपण हा थेरम सॉल्व्ह केला. या थेरम मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. एकदम आपण डायग्रामला अनुसरून हा थेरम सॉल्व्ह केला आणि हा थेरम तुमच्या सिलेबसला एकदम IMP थेरम आहे. जसं की नवीन धोरण तुमचं लागू झालंय, 25% सिलेबस कट केला, तरी पण त्या सिलेबसमध्ये हा थेरम मात्र तुम्हाला आहे. याचा कन्व्हर्स मात्र तुमच्या सिलेबसमधून मायनस केला. चला, हा थेरम तुम्ही 1 नाही 2 नाही कमीत कमी 4 ते 5 वेळेस लिहून काढा. याचं स्टेटमेंट पाठ करा, थेरम सुद्धा पाठ करा. ओके, चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असतील तर नक्की लाईक करा. तोपर्यंत नमस्कार.